हाय हॅलो नमस्कार, मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस, घटस्थापनेचा दिवस। तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज ऑफिसमध्ये येल्लो ड्रेस सगळ्यांनी घातले होते, म्हणजे पिवळा कलर होता त्यामुळे सगळ्यांनी पिवळ्या साड्या किंवा ड्रेस घातले होते। आणि आतमध्ये बघा, हे बाहेर मी रांगोळी काढली होती छोटीशी, आणि इथे आतमध्ये सुद्धा वर्किंग एरिया जिथे आहे तिथे गणपतीची मूर्ती आहे, तिथे सुद्धा छोटीशी रांगोळी काढली होती। आता आतमध्ये ऑफिसमध्ये जाऊया। तिथे पण बघा, ह्या ज्या माझ्या बाजूलाच बसतात साक्षी मॅडम आहे, हा माझा वर्किंग एरिया आहे, हा माझा PC आहे। तर बघा, त्यांनीसुद्धा येल्लो साडी घातली आहे। तर बऱ्याच जणी काय करतात की आपल्याकडं ह्या रंगाची साडी अवेलेबल नाही म्हणून ते नवरात्रीला घालण्यासाठी स्पेशल साडी विकत आणतात, पण असं काही करू नका। तुमच्याकडे जो ड्रेस आहे, जी साडी आहे तीच तुम्ही घाला। तर ती जी मुलगी होती ती मेघा आहे, आणि आता मी संध्याकाळी घरी आल्यानंतर मला कुंकुमार्चन करायचं होतं, त्यासाठी मी बघा हे घरीच हळदीपासून शुद्ध कुंकू तयार केलेलं आहे। तर बघा, हे किती छान कलर आले आहे। तर खूपच सोपं आहे। हळदीमध्ये थोडासा चुना, लिंबू आणि थोडंसं साजूक तूप हे ॲड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये त्याला फिरवायचं आहे। तर बघा किती सुंदर लाल कलर आलेला आहे, आणि हेच कुंकू आपल्याला कुंकुमार्चनसाठी वापरायचं आहे। तर नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करणं ही खूपच छान सेवा आहे, खूप प्रभावी सेवा आहे। तर मी दरवर्षी करत असते, तुम्हीसुद्धा करा। तर आता संध्याकाळी आल्यानंतर माझी सेवा झाली, आरती झाली आहे, खूपच छान वाटत आहे। नवरात्रीचे 9 दिवस जेवढी आपल्याला जमेल तेवढी आपण सेवा जास्तीत जास्त करा देवी आई भगवतीची। तर ही माझी पूजा आहे, घटस्थापना आहे। ही दुपारीच आमच्या सासरे आहेत त्यांनी घटस्थापना केलेली होती। तर आमच्या इथे घटस्थापनेसाठी हा मातीचा जो घट आहे तोच वापरला जातो। काही ठिकाणी तांब्याचा गडवा म्हणजे कलश वापरला जातो, तर नाही, आमच्या इथं मातीचा घट वापरतात। आणि ही आहे तुळजापूरची देवी, आणि आम्ही ह्या मातीच्या घटावर नारळ वगैरे ठेवत नाही, आमची पारंपरिक पद्धत आहे ही पहिल्यापासून। तर हे माझं देवघर आहे, ही समई आहे, 9 दिवसाचा अखंड दिवा। तर अशी छोटीशी माझी पूजा आहे। तर आजचा नवरात्रीचा पहिला दिवसाचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।